आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पिट्टी घे. तुझी आई मला हो म्हणाली. गौरीची लग्नासाठी तयार झाल्यात. पण हा, तू आता मला मामा नाही हा, बाबा म्हणायचं. ओके. अभिनंदन. ये बाबा, तू पण खा. काय परक्यासारखं अभिनंदन करतोस यार. तू नसतास ना तर हे कधीच शक्य झालं नसतं. थँक्यू बाबा. आई तू खरंच हो म्हणालीस? अगं आई पण. पिट्टी, अरे पण ही छान बातमी घरातल्यांना सांगाल की नाही? हो, चला सांगूयात. बिट्टी चल चल, आपण जाऊया. आपण सगळ्यांचं तोंड गोड करू. हा चल. अरे पण मिठाई तर इकडे ना. थांबा. चला गौरीजी. करा मॅ. चंदू, स्वीट डिश नाही करे आज जेवणात? डिश स्वीट असते? नाही, डिश काळी असते, पांढरी असते, पिवळी असते, लाल असते, कागदाची असते, स्टीलची असते, परत प्लास्टिकची असते, परत हे आपलं ते थर्माकोल. थर्माकोलचं बंद झालं. आमच्याच पत्रावळ्या होत्या. पत्रावळ्यामध्ये असं जेवण वाढलं ना, मग भाजी जायची बुंदीमध्ये, बुंदी जायची डाळीमध्ये, डाळ जायची भातामध्ये, लोणच्याचा काय पत्ताच नाही. असं होतं आमच्याकडे. मी कधी खाल्ली नाही ना, त्यामुळे मला माहिती नाही ते तिखट असतं की गोड असतं. तुम्ही खाऊन बघा ना. आंबट आहे का? म्हणजे आंबट आहे का? त्याच्यात मीठ टाकावं लागेल का? काय चंदू, किती बोलतोस तू? याला अजून स्वीट डिश काय असते हे माहिती नाही. आणि हा पैठणकरांचा हेड सर्वट. स्वीट डिश म्हणजे गोड पदार्थ. कुठे आहे गोड पदार्थ? इकडे. स्वीट डिश आणि स्वीट न्यूज दोन्ही घेऊन आलोय. नंदाई तोंड गोड करा. गौरीजी लग्नाला हो म्हणाल्या. अरे काय सांगतोयस काय? गौरी? काय ग गौरी, खरंच? हो. घे. अभिनंदन. खूप आनंदाची बातमी आहे ही. ते सगळं ठीक आहे. ऐन कामाच्या वेळी कुठे गेली होतीस तू भटकायला ही सगळी कामं टाकून? गौरीजी भटकायला नव्हत्या गेल्या, त्या माझ्यासोबत बाहेर आल्या होत्या. हे असं कुणालाही न सांगता? अगं रेवती, मीच सांगितलं होतं त्यांना जायला. नंदाई, तुम्ही बसा ना, जेवून घ्या. रुद्र सर, पुष्पाजी, तुम्ही बसा ना जेवायला, मी वाढते. गौरीजींनी एवढी आनंदाची बातमी दिली आहे, तर मी आज माझ्या पार्टनर सोबत जेवायला बसणार. हो की नाही पार्टनर? चला. बस. नंदाई, जेवून घ्या. हो, बसते.
पुष्पाजी बसताय ना? गौरीजी तुम्हाला सोडून असं कसं? जेवायची वेळ तर तुमची पण झाली आहे ना? हो, तुम्हा सगळ्यांची जेवण झाली की मी जेवण घेईन. गौरीजी आपलं लग्न होणार आहे आता, आपण एकत्रच जेवूयात. तुम्ही वाढणार आणि मी जेवणार असं नाही होणार आता. अहो पुष्पा, अरे रोजच काम आहे तिचं हे. हो पण मी आता गौरीजींचा पार्टनर आहे, मी थांबेन त्यांच्यासाठी. आम्ही एकत्रच बसू. अरे हो पण गौरीजी, पुष्पा, तुम्ही दोघे आमच्या सोबतच बसा जेवायला. हो खरंच. पुष्पा, गौरी, तुम्ही दोघेही बसा. आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. नंदाई पण अहो गौरीजी लाजू नका तुम्ही, बसा, मी आहे ना. काय झालं? भूक नाहीये? अरे रोहित, कुठे गेला होतास? रोहित, सोहा, मी मगाशी तुम्हाला जेवायला बोलवायला वर गेले होते, पण नव्हतात तुम्ही. हो, एक काम होतं म्हणून जरा बाहेर. बिझनेस मीटिंग्स होत्या. काय जॉबलेस लोकांसारखा रोहित आता सारखा घरात दिसणार नाहीये. त्यामुळे आमच्यासाठी जेवायला थांबत जाऊ नका, आमच्याशिवाय जेवत जा. बरं रोहित, पण तब्येत सांभाळून व्याप वाढव हा, नाहीतर. मम्मी प्लीज, लहान नाहीये तो, त्याला समजतं. बरं, पुढचे काही दिवस रोहित आणि माझे डॅड बिझनेस एक्सपान्शनसाठी काही ठिकाणी जाणार आहेत. मोठे इन्व्हेस्टर्स आहेत, ते इन्व्हेस्ट करायला तयार आहे. वी विल बी ह्यूज. अरे वा, रोहित, तू सांगितलं नाहीस काही? यांना तरी बोलला होतास का? नो, डील्स क्रॅक झालं की आम्ही पार्टी देऊच, तेव्हाच सांगू सगळ्यांना. आधीच काही सांगायचं नाही असं ठरलंय आमच्या दोघांचं. काय आधीच सांगितलं तर नजर लागते, आणि तसंही रोहित काही बोलला तर सगळं फिसकटतंच. बरं, ठीक आहे, जेवून घ्या. आणि आज ही मिठाई आहे ना? कम ऑन मम्मी, आम्ही माझ्या डॅड सोबत गेलो होतो, असे चालू असू का? 7 स्टार मध्ये लंच करून आलोय. यु नो ना, माय डॅड, ते आता रोहितलाही थोडे स्टँडर्ड्स वाढवायला हेल्प करताय. बिझनेसमॅन म्हणून एक इमेज क्रिएट व्हायला हवी ना. चल रोहित. हॅपी रोहित. सी, तूही सक्सेसफुल होऊ शकतोस. आतापर्यंत तू चुकीच्या लोकांसोबत होतास म्हणून फेल होत होतास, पण आता बघ,
आणि डॅडच्या सोबत राहिलास तर तुझेही स्टँडर्ड्स वाढतील. बिझनेस फील्डमधले मोठमोठे लोक ओळखतील. रोहित, पुढचा फुल वीक तू नसणार आहेस, माहिती आहे ना तुला. डॅड सोबत वेगवेगळ्या स्टेट्समध्ये मीटिंग्स आहेत तुझ्या. हो, लक्षात आहे माझ्या. आय नो थोडं हेक्टिक होईल, म्हणजे आज दिल्ली उद्या गुजरात, सगळे रिजन्स कव्हर करायचे, बट इट्स नेसेसरी. आपला ब्रँड सगळीकडे जायला हवा. मोठ्या डील्स क्रॅक करायच्या आहेत. येस, आय एम रेडी सोहा. आणि नसलास तरी डोंट वरी, डॅड आहेत ना. डॅडला आपली किती काळजी आहे तू बघितलंच आहेस. बघ, डॅडचाच फोन आहे. हाय डॅड. काय फ्रेग्रंट कॅन्डल्स? वाव डॅड, दॅट्स रिअली नाईस आयडिया. हो, म्हणजे दोन्ही प्रोडक्टचं एकत्रच प्रमोशन होईल. आणि आय एम शुअर कॅन्डल्स वापरणारे खूप असतील. नक्की बिझनेस मोठा होईल डॅड. आय लव्ह यू डॅड. बघितलंच ना रेवती, आता आपल्या हातात काहीही उरलेलं नाही. ती लग्नाला तयार झाली आहे. अगं नुसती तयार झाली आहे तर एवढा रुबाब. हा रुबाब तर सहन होत नाहीये ना मला. त्यात या घरातले मूर्ख. मूर्ख नाही तर काय. अगं या लोकांना साधं स्वतःच स्टेटस जपता येत नाही. कारण कुठली मेड ती फालतू. तिला कुशाला आपल्या बरोबर जेवायला बसवलं. आणि ती पण निर्लज्ज मेली. नको नको म्हणत बसली कुशाल जेवायला आपल्या बरोबर. आज आपल्या सोबत जेवायला बसली आहे, उद्या आपल्याला जेवायला वाढायला लावते की नाही बघ. गप गाई तू, काही बोलत जाऊ नकोस. मी ते वेळच येऊ देणार नाहीये. रेवती, तू ही पण वेळ येऊ देणार नव्हतीस, पण आलीच ना, तशी ही पण वेळ येईल. तुझे एफर्ट्स फुकट गेले. आई, जरा जास्तच बोलते तू, असं नाही वाटत तुला? मला त्या दोघांना घरापासून तोडता येत नसलं ना, तरी घरापासून लांब करूच शकते मी. आणि मी ते करेनच, लवकरच. जाते माझं. गौरीजी, आपल्या लग्नात आहे ना मी नाव बदलून घेईन, नाही तर आपल्यात भांडणं होतील ना. का? अहो, मी पुष्पा आहे ना. पुष्पा म्हणजे झुकेगा नाही साला. आणि लग्नानंतर बायको समोर प्रत्येक नवऱ्याला झुकावं लागतं, हो ना. मी करतो. नक्की. अशीच घडी घालायची ना. हो, पण द्या ना, मी करते. अहो नाही गौरीजी, करतो मी. फक्त मला घडी बरोबर येते की नाही सांगा, त्याचं काय व्हायचं, इस्त्री व्हायची नाही कपड्यांना.
तिला. ते शक्य नाहीये बिट्टी. असं एखाद्याच्या आनंदावर विरजण नाही घालू शकत मी. आणि हे बघ, तूही कोणाला सांगायचं नाहीयेस आणि मलाही कोणाला सांगायची जबरदस्ती करायची नाहीयेस. कळलं तुला? पण एकदा आईशी तू एकदा नाही म्हणालो ना बिट्टी. आई आणि पुष्पाचं लग्न जरी झालं ना तरी आपलं नातं तसंच राहणार आहे बाळा. ते अजिबात बदलणार नाही, काहीही झालं तरी. बिट्टी, मला प्रॉमिस कर, तू जे ऐकलंयस ते कुणालाच सांगणार नाहीस. बिट्टी, नाही सांगणार ना? हेच सगळ्यांसाठी योग्य आहे. नाही ना सांगणार कोणाला? फार चुकीचा वागलायस तू रुद्र, फार चुकीचा वागलायस. तुला हे असं वागताना काहीच कसं वाटलं नाही? आज जर बिट्टीने गौरीजींना सांगितलं नसतं तर आम्हाला कधीच कळलं नसतं. रुद्र, आपण तर चांगले मित्र आहोत ना. पण तू हे सगळं लपवून आपल्या मैत्रीचा अपमान केलायस. माझ्यासाठी माझ्यासाठी तू स्वतःच्या प्रेमाचा त्याग करणार होतास का? पण तुला वाटलं तरी कसं की मी तुला हे करू देईन? रुद्र, तू आधीच खूप केलंस माझ्यासाठी. आई बाबा गेल्यानंतर लहान भावासारखं जपलंयस मला. कायम पाठीशी उभा राहिलास. त्या सगळ्याची परतफेड करण्यासाठी ही एकमेव संधी होती आणि तू तीही माझ्याकडून हिरावून घेणार होतास. तू एकदा बोलला असतास रुद्र, तुझ्यासाठी प्रेम काय जीव पण दिला असता. रुद्र सर, तुम्हाला माझ्या मनात काय चालू आहे, मला तुमच्याविषयी काय वाटतं हे कळत नव्हतं का हो? तुम्ही का लपवलत माझ्यापासून हे? माझ्यासाठी नाही पण तुमच्या बिट्टीसाठी तरी तुम्ही हे मला सगळं सांगायला होतं. तुम्हाला माहिती आहे ना बिट्टीचा तुमच्यावर किती जीव आहे, तरीही तुम्ही तिला शपथ घ्यायला लावली. का केलं तसं? आम्हाला काय वाटेल याचा विचार का नाही केलास तू? सांग ना, का वागलास असा? रुद्र सर, बिट्टीला तुम्ही बाबा म्हणून हवे आहात, तरी सुद्धा तुम्ही हा निर्णय का घेतलात? बोला ना. सांग रुद्र, का वागलास असा? बोला रुद्र सर, मला उत्तर हवंय. सांग रुद्र, सांग, सांग ना. बोला रुद्र सर, बोला. बस, नाही माझ्याकडे उत्तर. ए रुद्र, भाई काय झालं? अरे केवढ्या मोठ्याने ओरडलायस? हार्ट अटॅक येईल ना मला. हे बघ, माझं लग्न ठरलंय, मला आता मरून चालणार नाही. आणि काय झालं? कशाचं उत्तर नाही तुझ्याकडे? काय नाही. ठीक आहे, बरं उठ, चल. कुठे? कुठे का कुठे? व्यायाम करायला. असा आळशी होत चाललायस. लग्नाला असं उभं राहणार आहेस? नवरदेवाचा मित्र नको शोभायला. चल उठ, व्यायाम कर. हे बघ, आजी कुठलीही तारीख काढू शकते लग्नासाठी. मग आपण लग्नापर्यंत फिट नको का करायला? आणि गौरीजींना शोभायला हवं ना मी. चल माझ्यासोबत व्यायाम कर. चल रे, उठ, लवकर उठ. माझा लास्ट सेट चालू आहे. तेव्हा राजाने जवळच्या खांबाला लात मारून म्हटले, दाखव कुठे तुझा देव. मग तेव्हा त्या खांबातून नरसिंह प्रगटले, माणसाचं शरीर आणि सिंहाचं डोकं. म्हणजे माणूस पण नाही आणि प्राणी पण नाही. बरोबर. बिट्टी, स्पर्धेत अगदी छान सांगायची हो गोष्ट.
सगळ्यांना नीट समजेल अशी सांगायची. घाई करू नकोस हो. आणि रंगवून सांग. खडू ना. नाही ग बाळा, म्हणजे मी तुला कशी सांगते गोष्ट अगदी तशीच सांगायची. म्हणजे मी सांगितलेली गोष्ट तुला आवडते की नाही तशी सगळ्यांना तुझी गोष्ट आवडली पाहिजे. हो. आणि सगळ्यात शेवटी तात्पर्य पण सांगायचा. काय सांगायचं? तात्पर्य म्हणजे आपण त्या गोष्टीतून काय शिकलो हे सांगायचं. तुला लक्षात राहील ना गोष्ट? हो. मग मला सांग बरं, भक्त प्रल्हादाचे वडील कोण होते? हा, हिरण्याचे शेपू. हरीणचा शेपू नाही, हिरण्यकश्यपू म्हण. हिरण्यकश्यपू. बरोबर. आणि त्यांना कोणता वर मिळाला होता? माणसाकडून, प्राण्याकडून, देवाकडून, दानवाकडून आणि कोणाकडूनच मरण येणार नाही. आणि विसरलीस? दिवसा किंवा हा, दिवसा किंवा रात्री, घरात किंवा घराबाहेर मरण येणार नाही. शाब्बास. पण एकदा काय होतं, भक्त प्रल्हाद सतत देवाचा जप करतो हे बघून हिरण्यकश्यपूला खूप राग येतो.